वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। खरं तर मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउज डिझाइन प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कसे स्टिच करावी हे सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या छानशा डिझाइनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाइन नक्कीच आवडेल। सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाइनची आयडिया तर नक्कीच मिळेल, पण त्याचबरोबर ती डिझाइन कशा पद्धतीने फिनिशिंग सहित स्टिच करावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। मग इथे तुम्ही बघू शकता की हा पैठणी साडीचा ब्लाउज पीस आहे, तो तुम्ही कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग इथे ब्लाउजचा बॅक नेक मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी काठ वापरून पॅचवर्कची डिझाइन बनवणार आहोत। तर इथे मी सगळ्यात आधी आता तुम्हाला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती कशी करायची, तर त्याआधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर बघा ती आहे इथे 12.5 इंच आणि 1 इंच मार्जिन असं आपण टोटल इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी इथे बघा मार्किंग केलेली आहे। आणि या ब्लाउजसाठी आपण मुंडा सुद्धा 5.5चाच घेतलेला आहे। त्याचबरोबर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने मापा टाकून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतला। आता आपण जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करून घेऊयात। तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर बघा मग मी इथे 9ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग वरती ऑलरेडी केलेली आहे, तर खाली आपण करून घेऊयात। आणि सगळ्यात आधी बघा आपल्याला हा जो काही बॉक्स आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो जो काही बॉक्स आहे तर तो ड्रॉ केल्यानंतर आपल्याला मग जो काही गळा आहे तर त्या गळ्याचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथून मी ह्या पद्धतीने आणि सेंटरला साधारणतः 1.25 इंचाचा इथे गॅप दिलेला असेल अशा पद्धतीने आपण शेप दिलेला आहे आणि खाली सुद्धा बघा असा थोडासा गोलाकार आकार आपल्याला इथे द्यायचा आहे आणि वरती बघा जसा पानाचा शेप देतो त्या पद्धतीने थोडासा खोलगट दिलेला आहे। हे बघा 1.25 इंचाचा डिस्टन्स आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपण याच्यावर मार्किंग केलेली आहे म्हणजे अस्तरवर। तर आपण जी काही मार्किंग केलेली आहेत ना तर त्यावरच आपल्याला एक्झॅक्टली इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो काही मधला शेप आहे आपला त्याची सुद्धा कटिंग केलेली आहे। तर बघा फायनली अस्तरची आपण जो काही गळा होता तर त्याची कटिंग केलेली आहे। तर बघा हा जो काही ब्लाउज पीस होता ना ॲक्च्युली हा खूप कट पीस होता आणि बाकीचं स्लीव्ज वगैरे मोठ्या कटिंग केल्यानंतर पुढचा भाग कटिंग केल्यानंतर आपल्याला बॅक साईडला सरळ कपडा नव्हता, पण डिझाईन पण अशी बनवायची होती, त्यामुळे मग मी काही टेन्शन घेतलं नाही आणि डबल कपडा ठेवून या पद्धतीने मग आपण जो काही ब्लाउजचा कपडा आहे तर तो कटिंग करून घेऊयात। इथे बघू शकता सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे, कारण आपल्याला स्टिचिंग करताना ते सोपं जावं यासाठी। आणि हा जो काही आपला पॅच आहे तर तो मी खालून सुद्धा थोडा किंचितसा बघा या पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे। तर तो जो काही शेप आहे तर तो आपण काठापासून तयार करणार आहोत। बघा तर काठ तर आपण सेपरेट कटिंग करून घेतलेलाच आहे, म्हणजे बाहीला लावल्यानंतर तो एवढा उरलेला आहे, तर त्यामध्ये आता छान असं आपण पॅचवर्क डिझाईन बनवणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला हा जो काठाचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण व्यवस्थित कट करून साईडला इथे ठेवून घेऊयात। त्याचबरोबर आता आपण पुढचं जी काही डिझाईन आहे तर ती तयार करायला इथे सुरुवात करूयात। आणि बघा आता जो काही मधला पॅच आहे त्याची मार्किंग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करायची। तर ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून बघा मी तो पॅच ठेवलेला आहे आणि स्केच पेजच्या सहाय्याने इथे आपल्याला आहे तशीच एक्झॅक्टली मार्किंग करून घ्यायची आहे, कुठेही काहीही कमी जास्त घ्यायचं नाही आहे। आणि आता आपण वरचं कट करूयात, म्हणजे मार्किंग करणं आपल्याला जरा सोपं जाईल। आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला बघा दिसते फेंट फेंट, तर ती आपण डार्क करून घेऊयात, म्हणजे दोन्ही साईडला पॅच व्यवस्थित प्रॉपर तयार होईल। आणि बघा ह्या पद्धतीने मग आपल्याला वरती 1.5 इंचाचं मार्जिन लागणार आहे आणि साईडला 1 इंचाचं। तर बघा मग हा कॅनव्हास पेपर इथे आपण
असं कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता यासाठीच आपण काठ यूज करणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे. तर ते अस्तरसुद्धा मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं केलेलं आहे बघा डायरेक्ट सरळ. ठीक आहे. तर आता हे कटिंग केलेलं साईडला ठेवूयात आणि सगळ्यात आधी आपल्याला हा पार्ट इथे स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा हे दोन्ही पार्ट ह्या पद्धतीने सरळ ठेवायचे, त्यावर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे बघा. आणि इथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे ते स्टिचिंग करताना आपल्याला इझी जाईल, जास्त हलणार वगैरे नाही आणि एकसारखं सुद्धा शिवता येईल. तर बघा सगळ्यात आधी आता काय करायचं आहे, आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. पण कमरेच्या साईडला टीप मारताना बघा आता इथे साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि इथे वरती गळ्याच्या साईडला टीप मारताना आपल्याला 5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात राहू द्या. त्याचबरोबर ब्लाऊज पीस सरळ ठेवलेला आहे आपण आणि त्यावर अस्तरचा कपडा ठेवलेला आहे. ठीक आहे. तर बघा एक साईडला टीप मारल्यानंतर लगेचच कंटिन्यू आपण दुसऱ्या साईडचा जो काही पार्ट आहे तिथे सुद्धा टीप मारली बघा. गळ्याच्या साईडला 5 इंचाचं मार्जिन ठेवून आणि इथे आल्यानंतर खाली अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ह्या टिपा मारून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल कमरेच्या पार्टला साईडला किंवा वरती गळ्याच्या साईडला, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. काटोकाट व्यवस्थित कट करायचा आहे. शेप कुठेही चेंज होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण की इथे आपण अस्तर ला इथे कुठेही कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही आहे, त्यामुळे मग प्रॉपर शेप येणं खूप गरजेचं आहे. तर बघा एक्स्ट्राचं कट केल्यानंतर पिना काढून घेतल्या आणि हा जो काही शेप आहे याला आपल्याला एकदम छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू त्यावेळेस व्यवस्थित शेप येईल आणि ते फोल्डसुद्धा व्यवस्थित येईल. ठीक आहे. कुठलाही तुमचा गळ्याचा शेप असेल शक्यतो कट्स मारत चालायचे. आणि बघा ह्या पद्धतीने आपण इथे हे सरळ करून घेऊयात. हे बघा प्रॉपर व्यवस्थित बाहेर काढायचं आहे. दोन्ही साईडचं आपल्याला सेम तसंच करायचं आहे. या शेपला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, पण लगेच काही गरज पडत नाही. आणि त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने बघा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही. त्याचबरोबर प्रॉपर सगळा पार्ट बाहेर येणंसुद्धा गरजेचं आहे, म्हणजे आपला शेपसुद्धा व्यवस्थित येईल. त्यामुळे थोडं थोडं पकडून व्यवस्थित आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा एका पार्टला दाबटीप दिलेली आहे, शेप खूप सुंदर आला आणि फिनिशिंगसुद्धा. तर सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा इथे दाबटीप देऊन घेऊयात. तर बघा इथे सुद्धा मी व्यवस्थित थोडं थोडं पकडलेलं आहे आणि इथे सुद्धा काळजी घ्यायची की अस्तरचा कपड्यावरती आपलं दिसायला नको. आणि लगेच कमरेच्या साईडला पण बघा ॲक्च्युली ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपला फिनिशिंग साईजसोबत रेडी होतो आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही. तर बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा जोडून घ्यायचा आहे आणि इथे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी आपल्याला इथे मार्जिन पकडायचं आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. आणि त्याचबरोबर आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. बघा एकदम व्यवस्थित काटोकाट करून, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचा कट करत असतो. त्यामुळेच हे जोडून आपण एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा पार्ट आधी रेडी करतो. एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा करूयात. आणि कटिंग करताना आपला मेन पार्ट एक्स्ट्राचा कट होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर बघा दोन्ही पार्ट एकदम परफेक्ट असे छानशा फिनिशिंग सहित आपले इथे रेडी झालेले आहेत. आणि यानंतर आता आपला जो काही मधला पॅच आहे तर तो आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा हा जो काही काट आहे ना, तर हा आधी सगळ्यात आधी आपल्याला जॉईन करून घ्यावा लागणार आहे. तर तो उभा किंवा आडवा कसा बसतोय त्यावरती डिपेंड आहे. ॲक्च्युली बघा आता आपल्याला तो या पद्धतीनेच म्हणजे सेंटरला जॉईन करावा लागणार आहे. तर लक्षात राहू द्या एक काठ सरळ आणि त्यावर दुसरा आपण उलटा ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने इथे एक टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने सरळ करून वरून दाबटीपसुद्धा द्यायची आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. आणि बघा मग आता काठ सरळ त्यावर अस्तर आणि त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा पॅच ठेवून घेतला. सगळ्यात आधी बघा वरचा जो काही शेप आहे तिथे आपल्याला टीप मारायची, जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे, म्हणजे आपला व्यवस्थित शेप येईल. आणि त्यानंतर लगेचच खालच्या साईडला सुद्धा बघा जी काही मार्किंग आहे त्यावरच आपण इथे टीप मारून घेतली. त्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण कटिंग करून घेतला आणि खालच्या शेपचा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा इथे कटिंग करून घ्यायचा. इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे खाली पण आणि वरती सुद्धा. आणि हे कट मारून झाल्यानंतर कॅनव्हास पेपरच्या कडेला सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आपला अस्तर आणि काठ आहे तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतला आणि आपल्याला हा पॅच या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा
तर वरचा शेप आणि खालचा शेप एकदम प्रॉपर येईल याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला द्यायची आहे दापटीप. इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा कपडावरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे पॅचची फिनिशिंग प्रॉपर येते. आणि वरचा शेपसुद्धा बघा आपण जशी टीप मारणार तशीच येणार, त्यामुळे आधीच टीप मारताना व्यवस्थित मारायची, म्हणजे आपला शेपसुद्धा एकदम प्रॉपर येईल. हे बघा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने टीप मारून कडेने कॅनव्हास पेपर, अस्तर आणि काठ हे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे धागे वगैरे तिथे निघणार नाही. आणि जे काही एक्स्ट्राचं आहे बघा, तर ते ह्या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे सेंटरला लावण्यासाठी असे त्रिकोण तयार करायचे आहेत. तर बघा, जो काही ब्लाऊजचा कपडा उरलेला होता तर त्यापासूनच इथे आपण हे तयार करून घेऊयात. तर बघा, साधारणतः 2x2चे आपण इथे त्रिकोण तयार केले असेल. तुम्ही 1.5x1.5चे पण करू शकतात. आणि या पद्धतीने बघा फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण जे सिंपल असे त्रिकोण तयार करत असतो ना, तर तसे आपल्याला तयार करायचे आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते, बट आधी लक्षात राहू द्या. आणि 2x2चाच कपडा घ्यायचा आहे, म्हणजे रुंदी आणि लांबी दोन्ही पण 2 इंच, 2x2चं. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने बघा सगळ्या त्रिकोणाला टीप मारून घेतली. त्यानंतर ते सेपरेट करायचे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून प्रॉपर परफेक्ट शेपमध्ये आपल्याला हे रेडी करून घ्यायचे आहे. हे बघा, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता हे जे काही त्रिकोण आहे ना तर ते कसे फोल्ड करायचे बघा, एकीकडून आणि एकीकडून, आणि मग पुन्हा टीप मारून द्यायची, म्हणजे थोडा न्यू शेपमध्ये ते तयार होतात आणि आपली डिझाईनसुद्धा छान अशी नक्कीच रेडी होईल. त्यासाठी तुम्ही या पद्धतीचे वेगळे त्रिकोण तयार करू शकतात. हे बघा, आधी सिंपल त्रिकोण करायचे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला थोडे वेगळे असे त्रिकोण तयार करायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजून सुंदर असं लुक येईल. हे बघा, ठीक आहे. तर फायनली आता इथे 4-5 आपण तयार करून घेतलेले आहे, तर ते सुद्धा कटिंग करून आपण सेपरेट करून घेऊयात. आणि खालच्या साईडने सुद्धा कट करून ते व्यवस्थित प्रॉपर आपल्याला एकसारखे शेपमध्ये इथे तयार करून घ्यायचे आहे. थोडेसे धागे वगैरे निघलेले असतात, त्यामुळे मग ते कट करायचे. ठीक आहे. आता आपण ह्या पॅचला बघा ह्या पद्धतीने इथे लावून घेऊयात. तर बघा, आता जोडताना जी काही आपण सेंटरची मार्किंग केलेली आहे ना, बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, मी इथे 4च लावलेले आहे बघा. ठीक आहे. तुम्ही एकदम काटोकाटसुद्धा लावू शकतात, बट मी फक्त सेंटरला लावले, खाली आणि वरती थोडी जागा सोडून दिलेली आहे. आणि त्यानंतर तिथे आता आपल्याला एक लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी इथे गोल्डन कलरची थोडी डिझायनर लेस जी आहे न्यू स्टाईलची, तर ती इथे यूज करते. तर बघा, मग आता ही त्रिकोण लेस आपण इथे लावणार आहोत. तर व्यवस्थित ती साईडलाच फोल्ड केलेली आहे, कारण ती आपल्याला एकदम काटोकाट लावायची नाही आहे. आणि खालीसुद्धा बघा ती फोल्डिंग करून घ्यायची आहे, म्हणजे तिथून धागे वगैरे निघायला नको आणि लेस लवकर खराबसुद्धा व्हायला नको. आणि ते बघा, मी डबल टिप देऊन हे व्यवस्थित सेंटरची एक गोल्डन लेस आधी लावून घेतली. त्यानंतर आता वरच्या शेपला आणि खालच्या शेपलासुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. तर बघा, साडीलाच मॅच होणारी मी इथे गोल्डन आणि साडीच्या कपड्याच्या कलर कॉम्बिनेशनची इथे लेस घेतलेली आहे. तर ती सेंटरला व्यवस्थित ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायची, म्हणजे आपला गळ्याचा शेप चेंज होणार नाही. आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर सरळ येते. आणि एक्स्ट्राचं बघा कट केलं, एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ती लेस लावली. सेम तीच लेस आता आपण खालच्या साईडला सुद्धा आपला जो काही गोलाकार शेप आहे तर तिथे लावून घेऊयात बघा. आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा जो काही रेडी केलेला पॅच आहे तर तो इथे ह्या पद्धतीने लावायचा आहे बघा. तर बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथे आपण व्यवस्थित पिना वगैरे सुद्धा लावून घेऊयात. आणि मग आपण ते व्यवस्थित सेंटरला पॅच ठेवून कडेकडेने एकसारखं बघा, मी मार्किंगच करून घेतली आपला जो काही पॅच आहे ना त्याची, म्हणजे मग आपल्याला ते जोडणं सोपं जाईल. आणि बरोबर तिथे ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे पिना लावून घेतलेला आहे. एक साईडने लावली, एक साईडने डायरेक्ट आता आपण स्टिच करून घेऊयात. हे बघा, ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे व्यवस्थित. आणि डायरेक्ट आता टीप मारून घेऊयात. टीप मारताना सुद्धा खालीवर वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की असा मधला पॅच असला आणि कडेचे असले की ते जोडताना काळजीपूर्वक जर जोडले नाही तर बॅकनेक चेंज होण्याचे चान्सेस असतात. पुन्हा फिनिशिंग वगैरे बिघडते, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा ह्या पद्धतीने एकसारखं पकडून इथे आपण ते जोडून घेतलेलं आहे. खाली व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. एक साईडने जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे जोडून घेऊयात. हे बघा,
व्यवस्थित काठोकाठ खाली लॉक करायचं, म्हणजे तिथून ते खराब व्हायला नको ब्लाऊज लवकर, त्यामुळे लॉक करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे बघा. त्यात एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपला जो सेंटरचा पॅच लागला गेलेला आहे. त्यानंतर आता सेंटरपासून आपल्याला इथे बघा टक्स टाकायचा आहे. तो उभा 4चा टक्स आणि सेंटरपासून 4.5 घेतलेला आहे आणि जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा. आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची, खाली व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. हे बघा. तर फायनली आता दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे बघा, बघितल्यावरच लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर इथे गळ्याच्या साईडला आपल्याला एक लेस लावायची आहे. तर जी काही मध्ये सेंटरला गोल्डन लावली होती तर तीच इथे आपण लावून घेणार आहोत. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने लावायचे आहे. तर मला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं इथे मार्जिन वगैरे सोडून लावू शकतात, बट मला तरी काही गरज वाटत नाही आहे. फक्त लेस लावताना आपला गळ्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची थोडीशी काळजी घेत आपल्याला अतिशय सावकाश ती लेस ह्या पद्धतीने बघा इथे लावून घ्यायची आहे. आणि कंटिन्यू आता लगेच आपण कमरेच्या साईडला सुद्धा लावणार आहोत, म्हणजे खूप सुंदर असं लुकमध्ये आपला हा बॅक पार्ट रेडी होईल. ही डिझाईन ॲक्च्युली खूप छान दिसेल, पैठणी साडीवर सुद्धा शोभून दिसेल. त्यामुळे मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. ठीक आहे. तर बघा तिथे डबल टिपसुद्धा आपण देऊन घेतलेली आहे. आणि आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तीच लेस लावून घेणार आहोत. लक्षात राहू द्या, दोन्ही साईडला लेस ही ब्रॉड आहे, एकसारखीच लावतो आहे आपण. आणि लेस शक्यतो ब्रॉड असो किंवा बारीक असो, तुम्ही डबल टिप देत चालायची, म्हणजे काय होतं की लेस तरंगत नाही. फिनिशिंग ब्लाऊज डिझाईनची छान येते, ब्लाऊजसुद्धा छान बसतो पण, आणि लेससुद्धा लवकर खराब होते. त्यामुळे शक्यतो लेसला डबल टिप देत चालायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लेस लावताना सुद्धा आपल्या जो काही ब्लाऊजचा शेप वगैरे आहे गळ्याचा आकार तर तो चेंज होणार नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि बघा फायनली ह्या पद्धतीने दोन्ही साईडला आपण इथे लेस लावून घेतली आणि डबल टिपसुद्धा आपली देऊन झालेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला नॉट लावायचं आहे, जे रेडीमेड गोल्डन कलरचं असतं तर बघा ते इथे घेतलेलं आहे. तर आपल्याला 1 मीटर नॉट इथे लागत असते, तर ते मी बरोबर कटिंग करून घेतलेलं आहे मोजून. आणि आता ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तर बघा मग आता सगळ्यात आधी आपण हे मध्यभागी कट करूयात, म्हणजे दोन्ही साईडला आपली जी काही नॉट आहे तर ती व्यवस्थित एकसारखी लागली जाईल. आणि साधारणतः शोल्डरपासून आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली ती नॉट लावून घ्यायची असते. त्या नॉटला नेहमी डबल टिप द्यायची. एक साईडची लावली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची. त्यामुळे काय होतं की दोन्ही साईडची नॉट आपली व्यवस्थित एका लेवलमध्ये लागली जाते, आणि त्यामुळे मग ब्लाऊज घातल्यावर वगैरे ते वर खाली दिसत नाही, लेवल पण परफेक्ट येते आणि फिटिंगला सुद्धा आणि फिनिशिंगला सुद्धा ब्लाऊज छान असा रेडी होतो. तर बघा फायनली मग पैठणी साडीवरचा आपण हा ब्लाऊजची डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे आणि पूर्ण फिनिशिंग सहित परफेक्ट छानसुद्धा रेडी झालेली आहे बघा. आणि इथे आपण जे काही बाजारात रेडीमेड लटकन भेटतात तर ते इथे लावतोय. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकपासून लटकन तयार करून लावू शकतात. याआधी मी 15 फॅब्रिकपासून आपण कसे छान असे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवू शकतो तर याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल तसे तुम्ही फॅब्रिकचे तुमच्या आवडीनुसार सुद्धा सुंदर सुंदर छानसे लटकन सहज बनवू शकतात. पण इथे मी रेडीमेड जे असतात ना तर ते लावलेले आहे साडीला मॅच होणारे. तर फायनली पैठणी साडीवरचा छान असा सणासाठी आपली ही ब्लाऊजची डिझाईन रेडी झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात याची फिनिशिंग खूप म्हणजे खूप प्रॉपर आलेली आहे. आणि बघा ॲक्च्युली कमी काळ जरी असेल तरी तुम्ही ही डिझाईन सहज बनवू शकतात. आणि मी तुम्हाला पैठणी साडीवरची ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेले आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा पैठणी साडीवर डिझाईन ही सहज बनवता येईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती फिनिशिंग सहित प्रॉपर कशी बनवावी, कटिंग स्टिचिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याचबरोबर पॅच कसा बनवावा, तो कसा कट करावा, ते जोडताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी, जेणेकरून छान परफेक्ट असे आपली डिझाईन तयार होईल. ब्लाऊजसुद्धा फिटिंगला छान बसेल. बऱ्याचदा काय होतं की डिझाईन जर का वरखाली झाली तर ब्लाऊज फिटिंगला छान बसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे की डिझाईन कशी कट करावी, पॅच कसा कट करावा आणि तो कसा तयार करावा. आणि मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला पॅचवर्कची डिझाईन बनवणं खूप अवघड वाटत असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल.
सो अशी डिझाईन नक्की बनवून बघा. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर डिझाईन आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा येईल. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपली आजची छानशी डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली पॅचवर्कची पैठणी साडीवरची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.